क्वेश्चन क्रमांक 1. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन आहे पारा, ग्रॅफाइट, हेलियम, क्लोरीन. याचं योग्य उत्तर आहे ए, पारा. क्वेश्चन क्रमांक 2. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ऑप्शन आहे अ जीवनसत्व, क जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि ब जीवनसत्व. याचं योग्य उत्तर आहे क जीवनसत्व. क्वेश्चन क्रमांक 3. निद्रानाश हा रोग टिंबटिंब या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास आढळतो. ऑप्शन आहे अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. योग्य ऑप्शन आहे बी, ब जीवनसत्व. क्वेश्चन क्रमांक 4. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहे दूध, पाणी, तूप, सोयाबीन. याचं योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. योग्य उत्तर आहे ए, दूध. क्वेश्चन क्रमांक 5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन आहे अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. योग्य उत्तर आहे ड जीवनसत्व. क्वेश्चन क्रमांक 6. सूर्याकडून पृथ्वीवर येणारे टिंबटिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. ऑप्शन आहे 50, 99, 90, 70. योग्य उत्तर आहे 99. क्वेश्चन क्रमांक 7. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? ऑप्शन आहे 90, 0, 4, 10. योग्य उत्तर आहे 0 डिग्री सेल्सिअस. क्वेश्चन क्रमांक 8. पेनिसिलिनच्या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन आहे एडवर्ड स्पार्क, फ्लेमिंग, पाश्वर. योग्य उत्तर आहे सी, फ्लेमिंग. क्वेश्चन क्रमांक 9. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? ऑप्शन आहे 90%, 50%, 92%, 80%. आपलं योग्य उत्तर आहे सी, 92%. क्वेश्चन क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? ऑप्शन आहे अतिसार, कावीळ, विषमज्वर, वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व आजार पाण्यामार्फत होतात. क्वेश्चन क्रमांक 11. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. मित्रांनो, हे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. याचं योग्य उत्तर आहे ए, कार्बन डायऑक्साईड. क्वेश्चन क्रमांक 12. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी वापरण्यात येते. ऑप्शन आहे सोडा, तुरटी, क्लोरीन. यापैकी काहीही नाही. याचं योग्य उत्तर आहे सी, क्लोरीन. क्वेश्चन क्रमांक 13. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? ऑप्शन आहे कोलकाता, दिल्ली, मुंबई, चेन्नई. याचं योग्य उत्तर आहे ए, कोलकाता. क्वेश्चन क्रमांक 14. BCG लस टिंबटिंब या रोगापासून बचाव करते. ऑप्शन आहे पोलिओ, राततांदळेपणा, क्षयरोग, कुष्ठरोग. याचं योग्य उत्तर आहे सी, क्षयरोग. क्वेश्चन क्रमांक 15. कॉलेरा रोगाच्या जीवाणूंचा आकार कसा असतो? ऑप्शन आहे स्वल्पविरामसारखा, पूर्णविरामसारखा, उद्गारवाचक चिन्हासारखा. यापैकी काहीही नाही. याचं योग्य उत्तर आहे ए, स्वल्पविरामसारखा. क्वेश्चन क्रमांक 16. टिंबटिंबाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय हा रोग होतो. ऑप्शन आहे आयोडीन, कॅल्शियम, लोह, अ जीवनसत्व. मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. याचं योग्य उत्तर आहे सी, लोह. क्वेश्चन क्रमांक 17. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? ऑप्शन आहे सोनार तंत्रज्ञान, सोलार तंत्रज्ञान, सुपरसॉनिक तंत्रज्ञान, अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान. याचं योग्य उत्तर आहे ए, सोनार तंत्रज्ञान. क्वेश्चन क्रमांक
18. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? ऑप्शन आहे मेलानिन, जीवनसत्व, लोह, यापैकी काहीही नाही. याचं योग्य उत्तर आहे ए, मेलानिन. क्वेश्चन क्रमांक 19. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहे बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष, शरदचंद्र चट्टोपाध्याय. याचं योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. याचं योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. क्वेश्चन क्रमांक 20. धातूचा राजा कोणाला म्हटले जाते? ऑप्शन आहे चांदी, लोह, सोने, ॲल्युमिनियम. मित्रांनो, हे योग्य उत्तर तुम्ही सांगू शकता. बघूया तुम्हाला किती येत आहे ते. चला, याचं योग्य उत्तर आहे सी, सोने.